श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2060व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज मार्गशीर्ष कृष्ण एकादशी सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025. उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/1/1997 बैठक क्रमांक 204. जानेवारी 1996 मध्ये औरंगाबाद मुक्कामी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह. आजच्या या अनुग्रहामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, शिष्य व्हा म्हणजे तुम्हाला ते बरोबर समजेल. शिष्य झाल्याशिवाय कर्तव्य काय असतं याची जाण होत नाही. मी जरी तुम्हाला शिष्य करून घेऊ शकलो नाही तरी तुम्ही मला गुरुस्थानी मानायला हरकत नाही, आणि एवढं जरी मानलं तरी बरंचसं काम होईल. खरं शिष्य कसे असावे लागतात की गुरोस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयः. गुरूंचं जे मौन आहे ते शिष्यांना अत्यंत उपयुक्त असतं. गुरु नुसते सांगणारे असू नयेत, व्याख्यान देणारे असू नयेत, ते प्रत्यक्ष त्यांचं आचरण हे शिष्यांना अतिशय श्रेष्ठ असावं. तुम्ही या भावनेनं सगळ्यांनी वागावं असं माझं सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे. कारण आता मी खरं इतक्यात भालेरावांनी तुम्हाला सांगितलं की मला बरं नसताना मी इथं आलो आहे. मला खरंच बरं नाही, माझी प्रकृती अजिबात साथ देत नाही, पण या लोकांनी मला सांगितलं की आपण 2-3 दिवस तरी या, म्हणून मी इथं आलो. रात्री 8ला मी दार बंद करत होतो. याचं कारणच हे की मी बसू शकत नाही, बोलू शकत नाही. आता सुद्धा तुमच्याशी 2 शब्द बोलायचे म्हणून मी इथं येऊन बसलो. पण आता मी सगळ्यांना आशीर्वाद देतो, तुम्हा सगळ्यांचं कल्याण चिंततो. सगळ्यांनी आशीर्वाद अनुग्रह घ्यावा आणि आपल्या कार्याला लागावं, आणि जेवढं जास्तीत जास्त धर्मासाठी करता येईल तेवढं करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/1/1997 बैठक क्रमांक 204. परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग 52. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ईश्वरी शक्ती तसेच त्या ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान या सर्वांचे अस्तित्व प्रत्येकाने मानलेच पाहिजे. जे यांचे महत्त्व जाणतील त्यांनाच जीवनात आनंद लाभेल. ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान या कलियुगात क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येते व अशी व्यक्तीच सद्गुरुपदास योग्य असते. किंबहुना असे सद्गुरू मनुष्य जीवनात देवता असतात, म्हणून प्रत्येकाने त्यांच्यावर पूर्ण पूजनीय भाव ठेवावेत. जे तसे भाव ठेवतील त्यांच्यावर निश्चितच कृपा होत राहील व त्यांचे कल्याण होईल. ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या सद्गुरूंच्या केवळ दर्शनाच्या प्रभावाने मनुष्याचे पाप तसेच दारिद्र्य नाहीसे होत असते. तेव्हा तुम्हीही सर्वांनी ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या सद्गुरूंचे व त्यांच्या सहवासाचे महत्त्व जाणून घ्या. वरचेवर दर्शनाचा लाभ घ्या. ज्यांना इतरांना दर्शनाची इच्छा होत असेल त्यांनाही दर्शनाला घेऊन या. हळूहळू त्या शक्तीचे विश्व व्यापकत्व वाढत चाललेले आहे हे तुमच्याही लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळेच काही जणांना या व्यक्तीचे दर्शन देवघरात तसेच फोटो फ्रेममध्येही होत असते. गुरुवाणी व अमृत कलश या ज्ञानबोध पुस्तकांचा प्रचार वाढलेला दिसून येतोय व त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या नवीन भक्तांची गर्दीही वाढत चालली आहे. ज्यांचे पूर्वजन्मीचे सुकृत असते तेच फक्त येथे दर्शनाला येत असतात. इतरांच्या मागे माया निर्माण करून ती शक्ती त्यांना दर्शनाला येऊच देत नाही. ती माणसे मायेमध्येच अडकून पडून राहतात. त्यातील काहींना अज्ञानामुळे तर काहींना त्यांच्या पुस्तकी ज्ञानाचा अहंकार होऊन ते या शक्तीपासून पार दूर निघून जातात. आमच्यासारख्या व्यक्तींचे दर्शन सर्वांनाच सहज सुलभ मिळत नसते.
तुम्ही सर्व भाग्यवान आहात, त्यामुळेच तुम्हाला कसलीही परीक्षा न घेता त्या शक्तीने आश्रय दिला आहे. तेव्हा येथे कायम स्थिर राहण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुस्थानी तुम्ही जरूर दर्शनाला वरचेवर येत जा, परंतु गुरूंना तुमचा कोणत्याही प्रकारे उपद्रव होणार नाही याची काळजी घेत जा. बाहेरगावच्या भक्तांनी सुद्धा येथे आल्यावर येथील शिस्तीचे पालन करणे आवश्यक असते. आपण येथे दर्शनाला आलो आहोत, दर्शनातच सर्व काही आहे हे पक्के लक्षात ठेवावे. काही भक्त ओळखीच्या ठिकाणी जातात तसे येथे येत असतात, वर्गातल्या मित्राप्रमाणे वागतात, बोलतात. गुरु सहवासात ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनेच यावे. अनंत विषयावर तुम्ही अभ्यास करून तसेच गुरुवाणी, अमृत कलश, गुरुसेवा त्रैमासिकातील विषयांचीही अधिक माहिती मिळवण्यासाठी विचारणा करू शकता. गुरुचरणी येताना भक्ताने स्वतःला शून्य ज्ञान आहे असे समजूनच यावे, तरच त्याला ज्ञानप्राप्ती दर्शनाने सुद्धा होऊ शकते. काही भक्त मार्गदर्शन मागायला येतात, परंतु मलाच ज्ञान शिकवायचा प्रयत्न करतात. तुम्ही असे कोणीही वागू नका. तुम्ही श्रद्धा सांभाळून राहा. तेवढे श्रद्धेला सांभाळलात तर तेवढी तुमच्यावर नक्कीच कृपा होईल व पुढेही कायम राहील. व्यवहारात फक्त शून्याला काहीही किंमत नसते हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु याच शून्याच्या आधी एखादा आकडा टाकल्यावर त्या आकड्याची किंमत वाढत असते. याचाच अर्थ ज्यात काही नाही त्यातच सर्व असते. हे तुम्हाला मी नित्य सांगत आलो आहेच. तुम्हाला बियांचे उदाहरणही त्यावर दिलेले आहे. आपण जर बी फोडून पाहिली तर तिच्या आतमध्ये काहीच दिसून येत नाही, परंतु तीच बी मातीमध्ये पेरली गेली की भविष्यात तिच्यातून मोठा वृक्ष झालेला आपल्याला दिसून येतो. मानवी विश्वाचेही तसेच आहे. प्रत्येक मनुष्य देहाला भगवंताने बेंबी हा अवयव दिला आहे. त्या बेंबीचा मनुष्य जीवनात प्रत्यक्ष काहीच उपयोग होताना दिसून येत नाही. त्यामुळेच बेंबी हा अवयव निरर्थक म्हणजेच शून्य किमतीचा वाटतो. परंतु प्रत्येक मानवी देहाची उत्पत्ती ही एक प्रकारे बेंबीपाशी असलेल्या नाळेमुळेच होत असताना दिसून येते व या बेंबीचा आकारही शून्यासारखाच गोल असतो. म्हणूनच शून्यातून जग निर्माण झाले आहे असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. मनुष्य देहाचे वैशिष्ट्य म्हणजे काही इंद्रिये काम करेनाशी होतात, म्हणून भगवंताने ती इंद्रिये दोन दोन दिली आहेत. उदाहरणार्थ 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान, 2 किडण्या इत्यादी. विमानात, बोटीत सुद्धा 2-2 इंजिने, ड्रायव्हर्स, वैमानिक ठेवण्याची पद्धत आहे. भगवंताने हे सर्व विचारपूर्वकच दिलेले आहे. एकेवेळी एक भाग कार्यरत राहून कार्य करू शकतो व त्यातूनच कधी त्या भागाचे बाबतीत काही अडचण आली तर दुसरा भाग, दुसरे इंद्रिय कार्यरत राहून पुढेही अखंड कार्य चालू शकते. सर्वसाधारण माणसांचे सर्व अवयव, इंद्रिये हे निसर्ग नियमानुसार म्हणजेच निसर्गाच्या रचनेप्रमाणेच सारखीच सक्षम असतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहावे. नवजात बालकामध्ये एखाद्या अवयवाच्या बाबतीत जर फरक जाणवला तर डॉक्टरांच्या नजरेस आणून द्यावा. लहान मेंदू व डोळ्यांचा संबंध फार महत्त्वाचा समजला जातो. लहान मेंदू मोठा झाला की मनुष्याचे आयुष्य संपू लागते. मेंदूवरच्या सुरकुत्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी असू नये. तेलकट पदार्थ खाऊच नये. ते खाल्ल्याने जीभ जड होते, त्वचा खराब होते. तुमच्या वाणीवरून आम्ही तुमचा दर्जा ओळखू शकतो. प्रत्येकाने गरजेपुरता व्यायाम करणे आवश्यकच आहे. आम्ही सुद्धा नित्य प्राणायाम हा करीतच असतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.